पोलीस स्टेशनला आणि पोलीस कमिशनरला फोन कोणाचे गेले होते? पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस स्टेशनला कुठल्याही मंत्र्यांनी फोन केलेला नाही। खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे। आता बिना परवानगीने 27 पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? त्यांच्यावर कारवाई नको? गेल्या 200 गुंडांची ओळख म्हणजे त्यांनी परेड घेतली। ही परेड होती की ओळख? परेड होती की ओळख होती? जरा माहिती घ्या। त्या संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या। कोण होता मध्यस्थी? आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे। त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का? तो राजीनामा घेणार का? हा पहिला प्रश्न। विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोएक्टिव्ह। आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे। ह्या पोलीस स्टेशनला किंवा कमिशनरला कुठल्या मंत्र्याचे आणि कुठल्या आमदारांनी टावऱ्यावरती तसेच पोलीस स्टेशनवरती दबाव आणले होते? कॉल रेकॉर्ड्स आहेत, अमितेश कुमार यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत। तर आपण या सभागृहाला आणि या सभागृहाद्वारे महाराष्ट्राला ही माहिती घ्यावी की कोणी त्या पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर आपला पोलीस आयुक्तांना या गुन्ह्यासंबंधी फोन केले होते। हे निश्चित आहे की जेव्हा ही घटना घडली स्थानिक आमदार हे पोलीस स्टेशनला गेले होते। त्यांनी स्वतः ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे। ते पोचल्यानंतर जवळपास 35 मिनिटांनी पीआय तिथे पोचले। त्यानंतर 15 मिनिटं त्या ठिकाणी ते पीआय कडनं त्यांनी पीआयशी चर्चा केली, पीआय कडनं त्या संदर्भात सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर ते तिथून निघून गेलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त कोणीही दबाव आणलेला नाही, कोणाचाही फोन रेकॉर्ड नाही। प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय। 5 लाख रुपये। आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय। आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये। खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत। असं नसतं। तुम्हाला जास्त माहिती आहे। रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला बोलू नका। हे बघा, हे फार चुकीचं आहे। उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे। या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल।